राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? तर चला सकाळी सकाळी आज सगळे कामं बाकी सोडून आधी पहिलं काम आपल्याला करायचे आहे पराठे. तर इथं बटाटे उकडायला ठेवले होते. आणि बटाटे कसे उकडायचे मैत्रिणींनो? बटाटे जास्त ना पानचट होतात. जास्त उकडले का तर काय होतं, जास्त नाही उकडायचे, थोडेसे उकडायचे आणि पातेल्यामध्ये झाकून ठेवायचे. ते आपोआप उकडले जाते. तर मग काय करायचं आपल्याला, दीपक नाशिक जाणार आहे माल आणायला. तर म्हटलं आधी पराठे करून देऊ, त्याच्यामध्ये ना नंतर बाकी कामं करू. बाकी कामं करायला हात लागतं नाही लागतं घरातले, बघू आता काय करायचं आहे. तर आता इथे बटाटे उकडून झाले. आता आपल्याला सोलून घ्यायचे. बटाट्याला कांदा मिरची वगैरे सगळं कापून घ्यायचं मैत्रिणींनो. ते आपले आजचे सकाळचे कामं आहे, बाकी तर होणारच नाही. आता बघू, चला जसं होईल तसं पुढं बघतच जाऊ आपण. आता बटाटे घेतले इथं सोलून. आता आपल्या इथं कांदा मिरची वगैरे बारीक कापून घ्यायची. मी साधे सोपे बटाटे करते मैत्रिणींना, होईन ते रोखणं नॅचरलच खायचा प्रयत्न करते, चांगलं राहते. आणि वयाच्या मानाने जसं जसं वय वाढन ना मैत्रिणींनो तसं तसं खूप त्रास होतं. आता माझं वय आहेच आहे 49-50च्या आसपास ना, तर त्याच्यामुळं ना हलकंच जास्त खायला तेलकट वगैरे नाही चालणार. तर मग आता पोरासोरांना असं आवडत नाही, दीपकला तर असं अजिबात नाही आवडत, त्याला लागते चटर बटर खायला. आता इथं घेतला आपण असा बघा गोळा छान झाला मस्त बटाट्याचा. असा गोळा करून घ्यायचा आणि मस्त जास्त उकडले का बटाटे काय होतं मैत्रिणींना, गिचगाव होतं जरासं. आणि परतून नाही घ्यायचे, आपण उकडून घेतो परतून घेतो बटाट्याची चटणी आणि नंतर पुन्हा परत आपण तव्यावर टाकल्यावर परत वाफेवर परत शिजून निघतं. तर मग खूपच गिचगा होऊन जातं मैत्रिणींनो. त्याच्यामुळं मग मी असे पराठे करते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत राहते करायची. तर बघा आता इथं छान मस्त आपले पराठे तयार झाले. तर या असे आपली सकाळची आता आजपासून धावपळ सुरू झालेली. सकाळपासून आज काही खरं नाही आहे, सकाळपासून दिवसभर धावपळच चालू राहणार आहे. कारण दुकान जाय घरून ये, घर जाय दुकान जाय असंच करावं लागणार आहे मैत्रिणींना आपल्याला. कारण आमच्या दोघांवरच आहे आज दुकान सांभाळायचं. दीपक सकाळी नाशिकला गेला का तो आता संध्याकाळी येतो, कधी येतो माहीत नाही आहे. 15 दिवसातून आठवड्यातून महिन्यातून एकदा दोनदा जावंच लागतं मैत्रिणींनो. आता इथं ना चालू त्याच्या पप्पाला, दीपकच्या पप्पाला मुगाची मिरचू करते. मिरचू म्हणजे आम्ही मुगाची मिरचूला त्याला कांदा नव्हता, दुकानात कांदे आहे विकायला, पण आता नव्हता घरात तर घेतला ॲडजस्ट करून. जसं असेल तसं मी ॲडजस्ट करून घेते. आता इथे मुगाची डाळ शिजायला टाकायची, शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं मैत्रिणींना आपल्याला वरून. तर आज साधा सोपा स्वयंपाक काही नाही, जसं असेल तसं करून खाऊन घेतो. मग काय करणार आहे आता बघा हे असे मध्येच कामं येतात ना मला. हे आता याला ना तुम्ही बघू शकता, त्याला निघायचे नाशिकला ना, हा इतका घाई करतो, दे पटकन मला ना बसवू देत नाही, उठवू देत नाही सोयीचं मैत्रिणीनं. आणि त्याच्यासंगच आता मला जायचे दुकानामध्ये. आता वाजले 12. आता 12 वाजले तर लगेच दुकानात बघायची आपल्याला ॲडजस्ट काय काय आहे नाही. आणि त्याला ती मालाची लिस्ट पाठवायची आहे. तो जातो म्हणला मी पुढं. त्याने मोठे कट्ट्याची वगैरे लिस्ट करून घेतली, काय संपले काय नाही. आता मला निरीक सगळं तिळ आहे, लवंगा आहे, मिरी आहे, हे सगळं चक दुकानातून करायचं. आणि मग तोपर्यंत पोहोचल नाशिकला. मग मी लिस्ट करीन आणि मग मी त्याला सांगल घे ते घे. तर आता आपण झालं याची लिस्ट वगैरे पाठवली मैत्रिणींना. आता 3 वाजले मी घरी येते. आता पावसाचं वातावरण झालं आहे. तर आता घरी आपण येतोय बघा. ह्या कॉलनीमध्ये राहतो आम्ही. हे इकडचा बंगला आहे ना, हा मोठा सफेद बंगला दिसतो, ते बांधलेल्या भावांचा आहे माझ्या. ह्या बघा हे बंगला त्यांचा आहे. आणि मी या सोसायटीत राहते, ही 4 मजली सोसायटी दिसते ना. तर आले आता घरी पसारा, घरात बसू वाटाना, सारा पसारा तसाच सगळं तसंच. तर मग बघू आता हातपाय, एक तर ते हात दुखायला लागले, तर चक्रा यायला लागले. आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता. आता हे कुबेराचं झाड घेतलं होतं मैत्रिणींनो. तर हे कुबेराचं झाड ना मी घरी आल्यावर कुंडीमध्ये लावून आता हे परत आपल्याला दुकानात न्यायचं आहे. तर 2-3 दिवसापासून तसंच पडलं आहे. घेऊन जा कोणी नाही ना, आता मलाच न्यावं लागणार आहे. पिशवीमध्ये घालून घेऊन चालले मैत्रिणी. खाली आले तर खाली पाऊस आला, वरी होते तेव्हा पाऊस नव्हता, आता खाली ना जोराचा पाऊस आला आहे. तर मग इथं उभं राहिले सोसायटी खाली आपल्या. बघा आता हा माल घेऊन आला या गाडीमध्ये, थोडंसं आला आहे. परत गाडी येणारच आहे पिकअप कट्ट्यांची, गव्हाचे कट्टे, तांदळाचे कट्टे. तर या अशा बारीक वस्तू ठुतो आपण दुकानामध्ये विकायला. तर बघा हे असं
सगळ्या वस्तू त्याच्यामुळं ना एक ना एक वस्तू दुकानात ठेवल्यामुळं आपल्या कसं दुकानाची नाव होऊन गेलं मैत्रिणींनो की काळेबाईच्या दुकानात सगळ्या वस्तू भेटतात. तर ह्या बाई नकली नको इतके गिऱ्हाईक यायचे मागायला. पोरी सोरी आपली कॉलनी दुकान पडते ना मैत्रिणींनो, तर मग नकली नका आहेत का, नकली नोट आहेत का. तर आणलं सगळं. दीपकला मी लिहून दिलं हे आण ते आण. तर आता इथं संध्याकाळी आलो आपण घरी. आता इथं करायची शेवभाजी. त्याला म्हटलं काय करायचं, तो म्हणे पनीर कर. त्याला रोज संध्याकाळी पनीरच लागतं मैत्रिणींनो. तर मग आज दुकानात पनीर ठेवतो ना आपण विकायला, तर ते नव्हतं. तर मग म्हटलं आज पनीर नाही तर म्हणे शेवभाजी कर. आता इथे शेवभाजी केली. बघू शकता तुम्ही, गॅस पण बघू शकता. मग गॅस काही घासला नाही, गॅसला हात नाही लागला, काही नाही. ती पूजा पण येत नाही आहे कामाला, माझ्याकडे यायची ना अगोदर. तर तिला ना कवळ झालेला होता. तर बघू आता तिला आज मी फोन केलेला आहे, येते का कसं विचारते तिला. आली तर लय चांगलं होऊन जाईन. आता आपल्याला काम सांगायला बरं वाटत नव्हतं, तिची तब्येत बरी नव्हती. आता इथं बघा हे शेवभाजी वगैरे झाली आपली. हे कालचा व्हिडिओ रात्रीचा मैत्रीण. आता हे सकाळचा 2 कारले होते, ते सुकून जातील म्हणून म्हटलं कारल्याला मीठ लावून ठेवू. चिरून घेतले, मीठ लावून ठेवलं. आता हे आपल्याला अर्धा तास असेच मिठात लावून ठेवायचे म्हणजे कारलं कडू होत नाही मैत्रिणींनो. बघा हे किती आवरलं किती काय केलं तर तशाला तसंच होऊन जातं. माझ्या तर घरात हात लागत नाही, हप्त्यातून एखाद दिवस आवरीत राहते. लागला हात तर ठीक नाही, तिथे चाललंय गाडं चाललंय तसंच. आता गौरी गणपती सणासुदी जवळ आले मैत्रिणींनो, तर घरात सगळा राडा पसारा उकोंडा होऊन जातो. ही शेंगदाणे बघा, आता महिन्यापासून दुकानात शेंगदाणे पडलेले होते, त्याच्यातनं थोडेसे आळ्या जाळ्या झाले. तर मग ते मी बघितले, तर मग घरी घेऊन आले. आता ह्याला भाजून ठेवायचे आपल्याला. आता हे कांदे बटाटे आपल्या दुकानातच राहते विकायला, त्याच्यामुळे 2-4 जसे लागन तसे आपण आणतो मैत्रिणींनो. आता हे मसाला बघा, उन्हाळ्यात मिरची मसाल्याच्या टायमाला आणलेला होता, विकायलाच राहतो दुकानामध्ये. ते पाकिट आणलेली होती, एक पाकिट उरलेलं होतं. हे कुठून काटून ठेवलं, पण याला काय हात लागला नाही आणि याला काही भाजायला वेळ भेटला नाही. आता भाजून घेते आणि जाडसर मिक्सरमध्ये या मैत्रिणीने याला काढून घेते. तर हे असे कामं राहतात घरातले कामं, असे दुकानात गेलं का दुकानात कामं तसे. तर माझे त्याच्यामुळं ना सरासरी आता हे भेंड्या मिरच्या बघा 2-3 दिवसापासून पडलेले आहे. हे भेंड्या वानवळा आलेल्या होत्या वैशूच्या घरून, मिरच्या आणि भेंड्या. तर त्या काही मला काढायला ठेवायला व्यवस्थित टाईम भेटला नाही. तर चला बघा आता आपण हे असे काम आहे आपले सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आता हे शेंगदाणे इथं असेच जर ठेवले तर ह्याला ना किडे अजून किडे आळ्या लागतील, जाळे लागतील. हे बाई जाळे असे. तर आता याला फटकून घेऊन भाजून घेते तव्यावर छान मस्त आणि सालटे काढून ठेवून द्यायचे, म्हणजे मग काही टेन्शन नाही. सालटे काढले का भाजून तर मग केवढे राहते शेंगदाणे, खौट पण होत नाहीत पावसाळ्याचं. तर मैत्रिणीने दुकानाचे असे कामं राहतात, बारीक निरीक सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. तर मग आता कुठं लक्ष द्यायचं, घरात द्यायचं का बाहेर द्यायचं, अशी पंचायत आहे. तर बघा आता खाली ना नंदी बैल आलेला आहे. चला तुम्हाला मी ना नंदी बैल दाखवते. शेंगदाणे भाजता आवाज आला तर आता जिन्यानंच उतरते. लिफ्टमध्ये कोणतरी गेलेले खाली. बघा हे नंदी बैल. आता यांची तुम्हाला मी कहाणी सांगते, ज्याच्यापासून मला दूर राहायचा प्रयत्न करते. तर काही टायमाला माणूस ना तिथंच जाऊन चिटकतं. आता याची गंमत आहे, मी नंदीवाल्यापासून दूरच राहते. पण बघा आता हे इथं मी आणले गहू द्यायला आणले, गहू देते इथं जराशी. तर पण मग आता ते लोक काय करतात, तेवढं समाधान नाही राहत. ते काही ना काही सांगतात, असं खरं जरासं सांगायचा प्रयत्न करते. तर की इथं सांगू लागले बायांना, तुम्हाला 2 मुलं आहे, तुमच्या मुलं 8वीला आहे, तुमची मुलं 10वीला आहे, तुमच्या मुलाचं एवढं शिक्षण आहे, तुम्हाला मुलगी नाही आहे, मुलगा आहे. तर मग मला पण खरं वाटलं ते. तर मग मी जाऊ लागले. इकडे एक माणूस उभा होता, त्याला ना हळदी कुंकू लावायला जाऊ लागले. पण त्याने एका बाईला म्हणे की तुम्ही घरी नेऊन चहा पाजा. आता मैत्रिणीनं मग मी तिथून म्हटलं आपल्याला काही ना काही सांगन आणि म्हणेन की घरी चला आणि चहा पाजा, म्हणजे माझा अर्धा-1 तास त्याच्यात टाईमपास झाला असता. तर मी तिथून पळ काढला मैत्रिणींनो. ह्या बाईला सांगितलं की तुम्ही चहा पाजा आणि चला घरी. आता घरी म्हटलं आता काय करतो काय नाही आपल्याला काही माहीत नाही आहे. आता किती भोंद देतात आणि किती काय करतात. तर त्याच्यामुळे मी तिथूनच पळ काढलं. म्हटलं मलाही म्हणेल तुम्ही असं तुम्ही तसं बाई, आणि चला मग तुमच्या घरी चहा प्यायला. तर मग माझा तिथं अर्धा-1 तास तिथं गेला असता, भुरळं पाडलं असतं. त्याच्यामुळं मग मी तिथून पळ काढला, गहू दिले, हळदी कुंकू दिले नंदीबाईला. आता गोळ्या घ्यायच्या मैत्रिणींनो. तर इथं म्हटलं जराशी उपमा करू. तर सगळ्यांना राम राम. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मैत्रिणींनो. आणि आनंद